मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण वन प्रोटीन फ्रॉम वन जीन म्हणजे एका जीनपासून आपण किती प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन कसे तयार करू शकतो, तसंच ह्या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हटली जाते आणि तसंच हे जे मेनी प्रोटीन्स आपण तयार करतो आहे जीनपासून, तर त्याचा इम्पॉर्टन्स वगैरे काय आहे आणि हे जे अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग ही जी मेथड आहे, याच्याने जे काही एका जीनपासून वेगवेगळे जे काही प्रोटीन तयार होतात, तर त्याच्यामुळे वेगवेगळे मालफंक्शनसुद्धा आपल्या बॉडीमध्ये किंवा डिसीज हे कॉज होऊ शकतात. ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि ह्या टॉपिकच्या नोट्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ते नोट्स रेफर करू शकतात आणि हा व्हिडिओ आपण आता सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम ही जी प्रोसेस आहे म्हणजे एका जीनपासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन तयार करणं, तर त्याला म्हटलं जातं अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग. तर मेनी प्रोटीन प्रोड्यूस फ्रॉम अ सिंगल जीन, दिस फिनोमिनॉन इज कॉल्ड ॲज अ अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग. तर मग ह्याच्या अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगमध्ये एका जीनपासून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोटीन वगैरे असतील ते इनकोड केले जातात किंवा त्याचं प्रोडक्शन हे या प्रोसेसद्वारे केलं जातं. तर ही जी प्रोसेस आहे ती कशी वर्किंग आणली जाते ते आता आपण डिस्कस करूयात. तर सर्वात प्रथम आपण जे काही DNA असतो किंवा त्याचा सेगमेंट असतो, त्याच्यात 2 मेन पार्ट असतात. एक्झॉन जो की कोडिंग रिजन असतो, जो की प्रोटीन असेंबल करण्यासाठी वापरला जातो, आणि दुसरा आहे इंट्रॉन जो की नॉन कोडिंग रिजन असतो. ज्यावेळेस एक्झॉन आणि इंट्रॉन याचं बोथ जे काही अल्टरनेटिव्ह हे जे काही 2 आहेत त्याचं कंबायनेशन झाल्यानंतर, त्याचं कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर हे जे काही प्रोटीन प्रोडक्शन आहे ते तयार होत असतं किंवा नवीन नवीन जे काही प्रोटीन असतात त्याचं प्रोडक्शन व्हायला मदत होत असते. ड्युरिंग द जीन एक्सप्रेशन, द प्री मॅच्युअर mRNA ट्रान्सक्रिप्ट इट इनिशियली प्रोड्यूस कंटेनिंग बोथ एक्झॉन अँड इंट्रॉन. आणि ज्यावेळेस ही जीन एक्सप्रेशन ही जी काही प्रोसेस होत असते त्यावेळेस जो काही प्री mRNA आहे तो ट्रान्सक्रिप्ट केला जातो, प्रोड्यूस केला जातो, जेणेकरून त्याच्यामध्ये एक्झॉन पण असतील आणि इंट्रॉन पण असतील. म्हणजे त्याचं प्री mRNAचं ट्रान्सक्रिप्ट केलं जातं, त्याचं प्रोडक्शन होतं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही 2 मॉलिक्यूल असतील ते एकत्र आल्यावरती एक्झॉन आणि इंट्रॉन हे जे काही रिजन असेल ते एकत्र आल्यानंतर त्याचं ट्रान्सक्रिप्शन आणि त्याचं प्रोडक्शन हे चालू होतं. The cellular machinery complex called as a spliceosome then act like a film editor, selectively removing the intron and joining the specific exon together. This process is called as a splicing. आणि एक सेल्युलर मशिनरी कॉम्प्लेक्स किंवा एखादा मॉलिक्यूल म्हणता येईल त्याला, ज्याला म्हटलं आता स्प्लायसोझोम, तो ॲज अ कटर म्हणून किंवा एडिटर म्हणून वापरला जातो जीन एक्सप्रेशनमध्ये. हा काय करतो, जे काही सिलेक्टिव्हली जे काही एक्झॉन असतील किंवा इंट्रॉन असतील, सिलेक्टिव्हली इंट्रॉन काय करतो, तो रिमूव्ह करतो आणि जे एखाद्या एक स्पेसिफिक एक्झॉनसोबत तो बाइंड करतो, जेणेकरून एक स्पेसिफिक प्रोटीनचं प्रोडक्शन करता येईल. त्यामुळे तो काय करतो, स्प्लायसोझोम त्या पूर्णपणे जीनला कट करतो, तिथून इंट्रॉनचं रिमूव्हेशन केलं जातं आणि एका स्पेसिफिक एक्झॉनच्या सोबत त्याचं जॉईनिंग हे घडून आणलं जातं आणि या प्रोसेसला म्हटलं जातं स्प्लायसिंग. अँड द critically alternative splicing allow to different combination of exon to be included in the mature of a mRNA transcript. आणि ज्यावेळेस प्री मॅच्युअरचं जे काही प्रीचं mRNAचं जे काही मॅच्युअरमध्ये घडतं तेव्हा ट्रान्सक्रिप्शन त्याचं घडत असतं, त्यावेळेस आपण अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगद्वारे वेगवेगळे डिफरंट कॉम्बिनेशन तयार करून एक्झॉनसोबत इंट्रॉनचं जॉईनिंग घडून आणून वेगवेगळे जे काही प्रोटीनचं प्रोडक्शन आपण जीन एक्सप्रेशन थ्रू या प्रोसेस थ्रू आपण करू शकतो. तर मग आपण जर आपल्याला एखादा 2 प्रकारचे किंवा 3 प्रकारचे प्रोटीन तयार करायचे असतील तर त्यावेळेस काय केलं जातं, इंट्रॉन हा पार्ट कट केला जातो आणि त्याच्यासोबत जे काही वेगवेगळे स्पेसिफिक प्रोटीन प्रोड्यूस करणारे एक्झॉन जे काय असतात ते त्याला बाइंड केले जातात. बाइंड केल्यानंतर हे स्प्लायसिंग प्रोसेस झाली आणि नंतर मग त्याच्यानंतर पुढे बाइंडिंग झाल्यानंतर त्याचं जीन एक्सप्रेशन होतं आणि जीन एक्सप्रेशन झाल्यामुळे जो काही प्री mRNA असतो तो मॅच्युअर mRNAमध्ये ट्रान्सक्रिप्ट होतो आणि वेगवेगळ्या जे काही प्रोटीनचं प्रोडक्शन हे होत असतं. तर मग या प्रोसेसद्वारे एका जीनपासून किंवा एका जीनच्या सेगमेंटपासून आपण वेगवेगळे जे काही प्रोटीन असतील ते अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगद्वारे करू शकतो. तर आता त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ह्या अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगचं ते आता आपण पाहूया. इन्क्रीज द प्रोटीन डायव्हर्सिटी, अ सिंगल जीन कॅन जनरेट अ वायडर रेंज ऑफ अ प्रोटीन प्रोडक्ट
अलाविंग फॉर मोर कॉम्प्लेक्स बायोलॉजिकल फंक्शन. तर एका सिंगल जीनपासून आपण वेगवेगळे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही प्रोटीन वगैरे असेल त्याचं प्रोडक्शन आपण हे करू शकतो. आणि हे जे काही कॉम्प्लेक्स बायोलॉजिकल फंक्शनिंग वगैरे त्याच्या असतात प्रोटीनचं, तर ते आपण याच्यामुळे घडून आणू शकतो. आणि जे काही प्रोटीनची डायव्हर्सिटी आहे ती आपण सुद्धा याद्वारे इन्क्रीजही करू शकतो. दुसरा मेन इम्पॉर्टन्स आहे सेल टाईप स्पेसिफिक प्रोटीन. आणि हे जे काही अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगद्वारे जे काही वेगवेगळे जे काही डिफरंट सेल असतात, जे टाईप असतात, आपण त्याला रेग्युलेट करू शकतो. आणि त्याचं प्रोडक्शन हे स्पेसिफिक प्रोटीनमध्ये किंवा त्या एखाद्या टिश्यूला एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनची गरज असेल त्यावेळेस आपण अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंगचा वापर करून त्या टिश्यूसाठी एक स्पेसिफिक त्यासाठी जो काही प्रोटीन असेल त्याचं प्रोडक्शन आपण त्या डिफरंट सेलमध्ये करू शकतो. द फाईन ट्युनिंग प्रोटीन फंक्शन. द डिफरंट प्रोटीन आयसोफॉर्म मे हॅव अ स्लाइटली डिफरंट प्रॉपर्टीज ऑर फंक्शन अलाविंग फॉर द सेल्युलर प्रोसेस. आणि याच्यामुळे जे काही डिफरंट प्रोटीन असतात ते आपण एकाच जीनपासून प्रोडक्शन केल्यामुळे तर वेळेची पण बचत होते आणि तसंच जे काही प्रोसेस आहे ती कमी प्रमाणात लागते. आणि एका सेंट्रॉनचं कॉम्बिनेशन किंवा एक्झॉनचं कॉम्बिनेशनचा वापर करून आपण वेगवेगळे जे काही डिफरंट प्रोटीन असतील त्याचं प्रोडक्शन करू शकतो. आणि हे जे काही डिफरंट प्रोटीन असतील ते वेगवेगळे त्याचं फंक्शनिंग हे पुढे जाऊन कॅरी आउट हे करू शकतात. तर हे झालं त्याचे इम्पॉर्टन्स. आता तसंच आपण जर पाहिलं हे जे अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग आहे त्याचे उपयोग पण आहेत आणि त्याचे दुरुपयोग पण आहेत. तर मग ज्या वेळेस आपण अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग ही चुकीची जर केली किंवा ॲबनॉर्मल स्प्लायसिंग ही घडून आली तर त्याच्यामुळे जे काही ऑन्कोप्रोटीन असतील किंवा कॉन्सर कॉजिंग जे काही प्रोटीन असतात त्याचं प्रोडक्शन हे बॉडीमध्ये होऊ शकतं किंवा ट्यूमर सेल किंवा कॅन्सर आहे आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या सेलमध्ये होऊ शकतो. तर ज्यावेळेस आणि आपण याच्यामुळे काय होतं जे ट्यूमर सप्रेशन प्रोटीन असतात तर त्याचं पूर्णपणे डिस्टर्ब केलं जातं. म्हणजे हे जे काही प्रोटीन असतात ते मेनली जे काही कॅन्सर सेलला सप्रेस करण्यासाठी वापरले जातात. तर मग त्याचं प्रोडक्शनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चढ उतार आपल्याला ह्या जे काही माल फंक्शनमुळे किंवा ॲबनॉर्मल स्प्लायसिंगमुळे होऊ शकतो. तर दुसरं आहे डिजनरेटिव्ह डिसीज. आणि वेगवेगळे जे काही अल्झायमर असेल किंवा फ्रँकिन्सन हे जे काही डिसीज आहे तर स्प्लायसिंगचा एरर आल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये म्युटेशन घडून आल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज हे कॉज होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण एका जीनपासून वेगवेगळ्या प्रोटीनचा जे काही अल्टरनेटिव्ह स्प्लायसिंग जी काही प्रोसेस आहे ती आपण पाहिली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.